नमस्कार भावी भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आजचा आपला अभंग आपण पाहणार आहे आणि त्याच्या अगोदर मी 2 ओळी सादर करते। शिंदळा साल्याला नसे कोणाचा भरवसा, शिंदळा साल्याला नसे कोणाचा भरवसा, दुष्टमणी ठरले चोरीच कसबसा। तुका म्हणे ज्यांच्या मनात तशी वासना, तुका म्हणे ज्यांच्या मनात तशी वासना, तयाच तसंच होतं हेच खरे शासन। किती छान प्रकारे याचा भावार्थ आहे की ज्याच्या मनामध्ये जसा भाव असला तसंच त्याच्या सोबत होतं। तर आपण आजचा अभंग पाहूया। शिंदळा साल्याचा नाही हा विश्वास, शिंदळा साल्याचा नाही हा विश्वास, बाईल तो न विसंबे, दुष्ट बुद्धी चोरी करी निरंतर, दुष्ट बुद्धी चोरी करी निरंतर, तो म्हणे इतर तैसे। तुका म्हणे जया चित्ती जे वासना, तयाची तयापरी। तर याचा भावार्थ जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी। चला तर याचा भावार्थ आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। नमस्कार बाळासाहेब भाईजी। नमस्कार। तुमचं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। तर आजचा आपला हा अभंग खूप छान प्रकारे आहे, याचा भावार्थ आपण जाणून घेणार आहे। त्यातली पहिली ओळ आहे, शिंदळा साल्याचा नाही हा विश्वास। या वाक्याचा काय बरं अर्थ होतो? या ठिकाणी हा जो अभंग आहे, सुरुवातीची ओळ जी आहे ती एखादा जर अप्रामाणिक मनुष्य, एखादा विश्वासघाती मनुष्य, बरोबर, ज्याला आपण शिवी देतो, जसं एखादा म्हणतो ना साला कसा आहे, तर महाराजांना सांगायचं की याची वृत्ती ठीक नाही, यानं माझ्यावर विश्वासघात केलेला आहे, अप्रामाणिकपणा दाखवलेला आहे, तर त्या व्यक्तीवर मनुष्य कधीच विश्वास ठेवत नाही। बरोबर, म्हटलं जातं की एखाद्यानं जर तुमचा विश्वासघात केला तर त्यावेळेला ती त्याची पहिली चूक मानली जाईल, परंतु दुसऱ्यांदा जर तुम्ही पुन्हा विश्वास ठेवला तर त्यावेळेला ती तुमची चूक मानली जाईल। हे खरोखर आहे। कारण आपण बघतो की समाजामध्ये वावरताना अनेक अप्रामाणिक, अनेक विश्वासघाती लोक असतात। तर आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे, लोकांच्या भावनांना, लोकांच्या विश्वासाला ओळखता आलं पाहिजे। कारण जीवन जगताना आपल्याला विश्वास पण ठेवावा लागतं। कारण आपण बोलताना काय होतं की आता माझा कोणावर विश्वासच राहिलेला नाही, बरोबर, परंतु तुम्ही विश्वास ठेवल्याशिवाय जगू पण शकत नाही। सदैव जीवनामध्ये ही एक भावना ठेवायची की आपल्याला जर एखाद्यानं अप्रामाणिकपणा दाखवला, आपला जर विश्वासघात केला, म्हणजेच त्या नैतिकतेवर तो जर खरा नसेल उतरत, तर तुम्ही दुसऱ्यांदा दूर व्हा। बरोबर, कारण आपल्याला कोणाचाही अप्रामाणिकपणा किंवा कोणत्याही व्यक्तीचा विश्वासघात जीवनामध्ये हा लाभदायक ठरू शकतो, पण कधी आपला दृष्टिकोन त्याच्याविषयी चांगला पाहिजे। कारण विश्वासामध्ये जर समोरच्यानं आपला विश्वासघात केला तर त्यामध्ये आपला काही नुकसान होत नाही, आपण जीवनामध्ये शिकतो, पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, परंतु त्याचं इतकं काही नुकसान होतं की तो आपल्या जीवनामध्ये एका चांगल्या व्यक्तीला सदा काळासाठी गमावून बसतो। म्हणून या ठिकाणी महाराजांना अभंगामधून सांगायचं आहे की हा जर गेम, हा जर खेळ तुम्ही ईश्वराबरोबर जर केला, तर अप्रामाणिकपणा दाखवला किंवा त्याच्याबरोबर काही स्वार्थपणा केला, त्याच्या नावाखाली तुम्ही पैसे लुबाडले म्हणा किंवा दुसरं काही केलं, अकर्तव्य केलं, तर ईश्वराच्या नजरेमधून तुम्ही सदा काळ दूर होता। याच्यापेक्षा दुर्भाग्य मनुष्याचं असू शकत नाही, हे अभंगामधून महाराजांना सांगायचं आहे। बरोबर। आता याच्यानंतरची आपली ओळ आहे, बाईल तो न विसंबे। तर या ओळीतला बाई म्हणजे काय? सोपा अर्थ आहे की बाई म्हणजे स्त्री। कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये बाई कोणाला म्हटलं जातं की विशेष ज्या वेळेला स्त्रीचं लग्न होतं त्यावेळेला तिला बाईची उपमा दिली जाते।
तोपर्यंत तिला अक्का किंवा ताई म्हटलं जातं, बरोबर असं साधारणतः आहे. बरोबर. मग जर ती स्त्री लग्न झाल्यानंतर आपल्या पतीबरोबर जर विश्वासानं जर राहत नसेल, तर त्या ठिकाणी तिला जी उपमा दिली जाते, आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये तिला इतकं काही घृणित दृष्टीनं बघितलं जातं की ही पतिव्रता स्त्री नाही आहे किंवा एका पतीबरोबर ही विश्वासानं राहत नाही. तर ज्याप्रमाणे एक स्त्री आपल्या पतीबरोबर विश्वासानं राहते आणि तो विश्वास जिंकते, तसंच या ठिकाणी आपण ईश्वराबरोबर राहत असताना त्याचा कधी विश्वासघात करायला नको आहे. म्हणजेच त्याला त्याच्या प्रेमामध्ये कधीच आपण एकरूपतेमध्ये भंग आणायला नको आहे. आणि जर त्या एकरूपतेमध्ये एकनिष्ठेमध्ये जर आपण भंग आणला तर आपली जी साथ आहे, जसं त्या ठिकाणी पती पत्नीची साथ राहू शकत नाही, तसं या ठिकाणी जर अविश्वास असेल तर त्या ठिकाणी भक्त आणि ईश्वराची साथ कधीच राहू शकत नाही. हा भावार्थ या ठिकाणी सांगायचा आहे. बरोबर आहे. आता याच्यानंतरची आपली ओढ आहे, दुष्ट बुद्धी चोरी करी निरंतर. तर या वाक्याचा काय बरं भावार्थ आहे आणि यातील चोरी म्हणजे काय? तर या ठिकाणी चोरी ह्या शब्दाचा अर्थ केवळ भौतिक गोष्टींशी नाही आहे की आपण काही गोष्टी चोरून आणल्या, याच्याशी नसून जर आपण आपल्या जीवनामध्ये दुसऱ्यांचे गुण न घेता त्यांचे जर अवगुण जीवनामध्ये घेतले तर ती पण चोरी आहे. बरोबर. तुम्हाला जर चोरीच करायची तर चांगल्या गुणांची पण करू शकता ना. बरोबर आहे. परंतु मनुष्याची चांगले गुण घेण्याची वृत्ती राहिलेली नाही आहे. कोणाच्याही विषयी जर तुम्हाला विचारलं फलाना व्यक्ती कसा आहे, तर 99 अवगुण पहिले समोर येतात. जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये गुण भरपूर आहे, बरोबर, परंतु त्या गुणांना आपण विसरतो आणि पहिल्यांदा आपल्याला त्याचा अवगुण दिसतो. आणि या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे की ज्या वेळेला आपण संबंधामध्ये असतो, व्यवहारामध्ये असतो, त्यावेळेला आपण आपल्या दृष्टिकोनामध्ये बदल आणणं खूप गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपण विचारलं की याचे गुण सांगा तर लवकर गुण आठवते नाही, परंतु जर म्हणलं याची कमी सांगा तर लगेच आपल्याला कमी आठवते. म्हणजेच आपण आपल्या दोषाकडं किंवा आपण आपल्यामधली जे अवगुण आहे त्याच्याकडं पण लक्ष देणं गरजेचं आहे की माझ्यामधले जर मी अवगुण काढत गेलो तर मी पण गुणवान होईल आणि समोरच्यामध्ये मला लगेच गुण दिसून येते. म्हणजे हा जो भाव आहे की आपल्याला जर चोरी करायची तर गुणांची या ठिकाणी चोरी करायची आहे. अवगुणांची जर चोरी आपण केली तर आपली त्याच्यामध्ये अधोगती होईल, आपलं त्यामध्ये नुकसान होईल. हा भाव या ठिकाणी महाराजांना सांगायचा आहे. बरोबर. तर याच्यानंतरची आपली ओळ आहे ते अशी आहे, तुका म्हणे जया चित्ती जे वासना तयाची तया परे. तर याचा काय बरं भावार्थ होतो? या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे की जर जीवनामध्ये जीवन जगत असताना जर मनामध्ये विविध प्रकारच्या ज्या वासना आहे, इच्छा आहे, त्या जर ठेवून आपण आचरण जर केलं तर त्या प्रत्यक्षतामध्ये येणार. या ठिकाणी महाराजांना हे पण सांगायचं आहे की जोपर्यंत आपण इच्छा आणि वासनांचा त्याग करत नाही तोपर्यंत ईश्वराशी समरसता होऊ शकत नाही. बरोबर. ईश्वराशी जर समरसता साधायची असेल तर जीवनामध्ये ह्या गोष्टींना त्यागणं हे प्रथम स्थान दिलेलं आहे. म्हणून आपण बघतो की ज्या वेळेला आपण पंढरपूरला निघतो किंवा आळंदीला निघतो, ज्या वेळेला वारीला निघतो, त्यावेळेला सर्वांना सांगितलं जातं की तुमच्या ज्या काही गोष्टी मनामध्ये असतील त्या तुम्ही आता मागं विसरून जा. तिकडे गेल्यानंतर किंवा रस्त्यामध्ये चालत असताना मागच्या गोष्टींची आठवण तुम्हाला येता कामा नये, तरच तुमची जी वारी आहे ती साध्य होईल. बरोबर. काही लोक आपण बघतो की तिथं गेल्यानंतरही विठ्ठलाच्या समोर असतानाही घरची आठवण येते, फोन लोक करतात की घरी काय चाललेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी जी निर्मळ भक्ती भावना ती लोकांच्या मनामध्ये नसते. तर ह्या सर्व गोष्टींचा त्याग करून पुन्हा मागं न वळणं, बरोबर, जो रस्ता तुम्ही पकडलेला आहे त्याच्या समोर बघणं
म्हणजेच ईश्वराच्या प्रेमाचा आनंद घेणं हे या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे. बरोबर. खूपच छान प्रकारे याचा भावार्थ सांगितलेला तुम्ही. आता याच्यानंतर जाता जाता आपल्या भाविक भक्तांना कोणता आध्यात्मिक संदेश देऊ इच्छिता आपण? तर या ठिकाणी हा जो अभंग आहे याचा आध्यात्मिक संदेश, जीवनामध्ये विश्वास, पहिली गोष्ट, जोपर्यंत आपण विश्वास संपादन करत नाही तोपर्यंत आपण ईश्वरावर जे प्रेम आपण करतो किंवा संबंधामध्ये जे प्रेम करतो त्या ठिकाणी आपण निष्फळ होतो. दुसरी गोष्ट, या ठिकाणी अंतरंग प्रेमाची जी उपमा दिलेली आहे की मनामध्ये, अंतरंगामध्ये जोपर्यंत आपल्या समरसता येत नाही किंवा ज्या ठिकाणी आपण बघतो की संबंधामध्ये विश्वास ही पहिली गोष्ट आहे आणि याच ठिकाणी जर आपण ईश्वराबरोबर जर विश्वासघात करत असाल तर जीवनामध्ये जो आपल्याला आनंद मिळायला पाहिजे किंवा या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे की तुम्हाला जास्त काही नसेल येत, परंतु तुमची जी भावना आहे ईश्वराच्या प्रती, जो भाव आहे हा जरी तुम्ही शुद्ध ठेवला तरी जीवनामध्ये तुम्हाला ईश्वराकडून जे मिळणारे जे प्रेम आहे, जे आनंद आहे आणि त्याकरिता ईश्वराला तुम्ही नामस्मरण त्याचे जे करता त्या नामस्मरणामध्ये खरी गोडी असणं हे गरजेचं आहे. हा या ठिकाणी एक सारांश अभंगामधून आध्यात्मिक रहस्य देत आहे. खरोखर तुम्ही खूप छान प्रकारे संदेश दिलेला आहे, तर त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आज आपण याचा खूप असा गूढ रहस्य जाणून घेतलेला आहे आणि असंच आपण पुढील अभंगामध्ये किंवा पुढील एपिसोडमध्ये नवीन अर्थासह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.